यानंतर आपण स्टडी करतोय फिजिक्स मधला टॉपिक नंबर 9 की ज्याचं हेडिंग आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन। तर या टॉपिकचा सुरुवातीचा जो थेरी पार्ट आहे याच्यामध्ये आपण अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस बघितलेला आहे। त्यानंतर प्रेशरचे एक डेरिवेशन आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस, तर ते असं घेतात 1/3 रो c² RMS, हा त्यामध्ये येणारा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे। त्याच्यानंतर बॉइल्स लॉ, त्याचं डेरिवेशन, त्यानंतर डिफरंट कायनेटिक एनर्जीज ऑफ गॅसेस ते आपण फाइंड आउट केलेले आहेत। स्पेसिफिक हीट कपॅसिटीचा एक पार्ट त्याच्यामध्ये आहे आणि नेक्स्ट पार्ट चालू होतो तो थर्मोडायनॅमिक्सचा। त्यामध्ये आपण थर्मोडायनॅमिक्सचा 0th लॉ बघितलाय, फर्स्ट लॉ बघितलाय, सेकंड लॉ बघितलाय। त्यानंतर त्याच्या ॲप्लिकेशन्समध्ये हीट इंजिन एक आहे, देन रेफ्रिजरेटर। त्याच्या पुढचा पार्ट होता कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, ॲब्सॉर्प्शन आणि ट्रान्समिशन, असे 3 पॉईंट आपण बघितले होते। त्यानंतर पुढचा होता ब्लॅक बॉडी किंवा परफेक्टली ब्लॅक बॉडी, हा एक कन्सेप्ट होता। त्याच्यानंतर होता विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, नेक्स्ट होता किर्चॉफ्स लॉ, नेक्स्ट स्टीफन्स लॉ आणि सगळ्यात लास्ट होता न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग। म्हणजे जेवढे काही मेन पॉईंट आहेत तेवढे मी याच्यामध्ये तुम्हाला फक्त सांगितलेत। अजून असणारे पॉईंट किंवा डिटेल थेरी आपण त्या टॉपिकमध्ये सुद्धा बघू शकतो। तुमच्याकडे टेक्स्टबुक किंवा नोट्स अवेलेबल असतील, तुम्ही त्यातून तो पूर्ण टॉपिक किंवा त्याची थेरी बघू शकता आणि महत्त्वाच्या फॉर्म्युल्यांचा वापर करून आपण काही सिमिलर टाईपचे असे एक्झाम्पल सुद्धा घेऊ शकतो। तर त्यातला आता पहिला प्रॉब्लेम आपण घेतोय, CET साठी इम्पॉर्टंट असणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्यातला हा असणारा फर्स्ट प्रॉब्लेम। काय दिले बघा याच्यामध्ये, द रेशो ऑफ प्रेशर एक्झर्टेड बाय 2 गॅसेस इज 3:2 and their densities are in the ratio 2:3. The ratio of their RMS velocity is, तुम्हाला RMS velocityचा रेशो त्यांनी विचारलेला आहे। गिवन काय काय बघा, द प्रेशर एक्झर्टेड बाय 2 गॅसेस, प्रेशरचा रेशो दिलेला आहे P1/P2, हा रेशो दिलेला आहे 3/2। देअर डेन्सिटीज आर इन द रेशो, म्हणजे डेन्सिटी रेशो ρ1/ρ2 दिलाय, तो 2:3 आहे। त्यांनी RMS वेलॉसिटीचा रेशो विचारलाय C1/C2 चा रेशो। मग त्यासाठी आपण मगाशी जे प्रेशरचं इक्वेशन बघितले P = 1/3 रो c² RMS, तो फॉर्म्युला यूज करू शकतो। आणि याच्यावरून जर आपण फक्त c² RMS चा फॉर्म्युला काढला तर हा 3 इकडे येणार, 3p/ρ होईल। म्हणजे याच्यावरून जर C1²/C2² हा रेशो जर काढला तर इकडं असं होणार P1²/ρ1² डिवायडेड बाय P2²/ρ2²। आणि याला जर प्रॉपर लिहिलं किंवा फक्त P1/P2 स्क्वेअर इकडं आहे, फक्त इथं होणार P1/ρ1 डिवायडेड बाय P2/ρ2। आणि याला जर प्रॉपर लिहिलं तर P1/P2 इंटू हे रिव्हर्स होऊन होणार ρ2/ρ1। यात ते रेशो पुटअप करतो, P1/P2 रेशो आहे 3/2 आणि आता ρ2/ρ1 म्हणजे हा उलट रेशो मी घेतो 3/2 आणि याला जर सोडवलं तर हे आन्सर होणार 9/4। तर हा C1/C2 चा स्क्वेअर मिळतो आणि मग याच्यावरून फक्त C1/C2 जर काढला, याचं रूट घ्यावं लागेल, ते आन्सर येणार 3/2। तो ऑप्शन जो आहे 3:2 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल। सिमिलर वेना पुढचा बघूया आता, 110 जूल ऑफ हीट इज ॲडेड टू द गॅसेस सिस्टीम whose internal energy changes is 40 joule, then the amount of external work done is, म्हणजे तुम्ही जर बघितला हा प्रॉब्लेम तर हा थर्मोडायनॅमिक्सच्या फर्स्ट लॉ वरती डिपेंड आहे। ठीक आहे, आता फर्स्ट लॉ तुम्ही बघितलाय, त्यातला फॉर्म्युला पण आपल्याला आहे, द टोटल एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम, म्हणजे आपण ती ΔQ इतकी घेतो, ही कशी युटिलाइज होते, त्यातला सम पार्ट हे त्या सिस्टीमवरती वर्क डन केलं जातं आणि प्लस काही पार्ट हा इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी यूज केला जातो। म्हणजे त्याचा एक फॉर्म्युला आहे बघा, ΔQ = ΔW + dU। मग आता त्यांनी 110
10 जूल ऑफ हीट, म्हणजे तो डेल्टा क्यू दिलाय तो 110 जूल ॲडेड टू द गॅसेस सिस्टीम हुज इंटरनल एनर्जी चेंज्ड इज, इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू त्याने दिलाय 40 जूल, आणि तुम्हाला अमाऊंट ऑफ एक्सटर्नल वर्क डन त्यामध्ये विचारलं म्हणजे डेल्टा डब्ल्यू विचारलेला आहे. आता या फॉर्म्युलाचा जर मी वापर केला तर इथून डेल्टा डब्ल्यू काय होणार आहे बघा, तर हा प्लस डेल्टा यू इकडे येणार, डेल्टा क्यू मायनस डेल्टा यू. त्यात व्हॅल्यू पुटअप करतो मी, डेल्टा क्यू आहे 110 मायनस डेल्टा यू आहे 40, आणि ही सबस्ट्रॅक्शन जर केली आपण तर काय होणार बघा 70, म्हणजे 11 मायनस 4 7, म्हणजे डी डब्ल्यू मिळेल 70 जूल. तर इथं बी ऑप्शन तुम्हाला मिळेल. नेक्स्ट असेल नंबर 3, इफ कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी इज 0.74 अँड कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज 0.22 देन द व्हॅल्यू ऑफ कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज. म्हणजे हा एक थेरीमधला पॉईंट आहे बघा, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. आणि त्यात एक बेसिक कंडिशन होते की ह्या 3 कोइफिशियंटची जर आपण ॲडिशन केली ती नेहमी 1 असते. ए प्लस आर प्लस टी इज ऑलवेज 1. मग त्याने आता गिवन मध्ये काय केलंय बघा, 2 व्हॅल्यूज दिलेत त्याने. ॲब्सॉर्प्शनचा कोइफिशियंट म्हणजे ए ची व्हॅल्यू आहे 0.74 आणि कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आर ची व्हॅल्यू आहे 0.22. त्याने विचारले काय, व्हॅल्यू ऑफ कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन विचारलेले आहे. आता या फॉर्म्युलाचा जर मी वापर केला तर इथून फक्त टी काय होणार आहे बघा, हा 1 तसाच राहील, मायनस ह्या 2 टर्म मी पलीकडे पाठवतो, म्हणजे टी इज इक्वल टू काय होईल 1 मायनस ब्रॅकेटमध्ये ए प्लस आर. त्यात व्हॅल्यू पुटअप करतो बघा, 1 मायनस ए किती आहे 0.74 प्लस 0.22. आता यांची जर ॲडिशन केली तर ही किती आली बघा, 4 प्लस 2 6 आणि 7 प्लस 2 9 0.96. आणि जर 1 मधून मायनस केला आपण 1 मायनस 0.96, तुम्ही असं कॅल्क्युलेशन करू शकता, हे मायनस 0.96 किती होईल बघा, 10 मायनस 6 4 कॅरी 1, हे झालं 0 कॅरी 1, हे झालं 0. म्हणजे याचा आन्सर येणार आहे टीचं 0.04. तर तुम्ही ऑप्शन जरा चेक करा, त्यातला जो पहिला ऑप्शन आहे ए तर तोच आहे 0.04. तुम्ही फॉर्म्युले बघा, कन्वर्ट करून घ्या, त्यानुसार आपण हे सोडवू शकतो. सिमिलर वेनं त्याच्यानंतरचा आहे प्रॉब्लेम नंबर 4, तर तोही चेक करा. त्याच्यात काय दिले बघा, आता अ ब्लॅक बॉडी हॅज मॅक्झिमम वेवलेंथ लॅम्बडा एम ॲट अ टेम्परेचर 2000 केल्विन, इट्स करस्पॉन्डिंग वेवलेंथ ॲट टेम्परेचर 3000 केल्विन विल बी. तर ते आपल्याला इथं काढायचे आहे. तर जरा चेक करा, तर त्यामध्ये काय काय दिलेलं आहे, अ ब्लॅक बॉडी वेवलेंथ, ब्लॅक बॉडी हॅज मॅक्झिमम वेवलेंथ लॅम्बडा एम, म्हणजे ही लॅम्बडा एम ही पहिली गिवन व्हॅल्यू आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला टेम्परेचर दिले बघा त्यांनी, हवं तर त्याला मी नोटेशन T1 घेतो, T1 नोटेशन. तर ते काय बघा आता व्हॅल्यू 2000 केल्विन. इट्स करस्पॉन्डिंग वेवलेंथ ॲट टेम्परेचर, म्हणजे समजा मी त्याला लॅम्बडा 2 असं नोटेशन देतो आणि तिचं टेम्परेचर असेल वेवलेंथचं कॅपिटल T2, ते 3000 केल्विन असं आपण घेऊ शकतो. आणि ह्या लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. जर लॅम्बडा 1 साठी टेम्परेचर T1 असेल 2000 केल्विन, तर लॅम्बडा 2 साठी टेम्परेचर असेल 3000 केल्विन, मग लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता यासाठी तुम्हाला एक विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे, तर त्या लॉचा वापर आपल्याला करावा लागतो. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ तो इथे यूज करू शकतो. आपल्याला स्टेटमेंट फॉर्म्युला माहित आहे, तर विन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये लॅम्बडा मॅक्स हा इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो ॲब्सोल्यूट टेम्परेचरला. आणि समजा यांचा प्रॉडक्ट जर आपण घेतला लॅम्बडा एम इंटू टी हा नेहमी असतो कॉन्स्टंट, म्हणजे लॅम्बडा एम इंटू T1 हा इक्वल टू होणार लॅम्बडा 2 इंटू T2. म्हणजे जर तो प्रॉडक्ट कॉन्स्टंट असेल
तर λ1 T1 म्हणजे हा आता इथं λm T1 हा इक्वल टू असेल λ2 T2. याच्यावरून मी λ2 घेतो. आता काय येईल बघा, तो λm T1 डिवाइडेड बाय T2. फक्त त्यात व्हॅल्यू टाका. T1 किती आहे 2000 केल्विन, हा T2 आहे 3000 केल्विन आणि हा λm फक्त तसाच राहील. आता याला जर तुम्ही प्रॉपर सोडवलं तर हे सगळे झिरो जातील. 2/3 λm ही λ2 ची व्हॅल्यू असेल. तोच तुमचा करेक्ट ऑप्शन असणार आहे 2/3 λm. तर इथं हा क्वेश्चन आपला कंप्लीट होईल. नेक्स्ट आहे द रेट्स ऑफ इमिशन ऑफ हीट बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी मेंटेन ॲट टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस अँड 927 डिग्री सेल्सिअस आर इन द रेशो. तुम्हाला इथं दोन बॉडीचे रेट्स ऑफ लॉस ऑफ हीट काढायचे किंवा लॉस म्हणण्यापेक्षा आपण आता त्यांनी इमिशन म्हटले. तर रेट्स ऑफ इमिशन ऑफ हीट बाय द परफेक्टली ब्लॅक बॉडी, त्याला तुम्ही स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन वापरू शकता. तर तो काय आहे, तर रेट्स ऑफ लॉस ऑफ हीट R1 अपॉन R2. ॲक्च्युली तो रेट हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे R हा प्रपोर्शनल असेल T⁴. म्हणजे R1 अपॉन R2 हा रेशो असा होईल मग T1⁴ अपॉन T2⁴. हा डायरेक्टली फॉर्म्युला आपण त्याचा घेऊ शकतो. मग त्यामध्ये जर आता व्हॅल्यू टाकल्या, फक्त आता इथं त्याने T1 दिलेला आहे 27 डिग्री सेल्सिअस. याला केल्विनमध्ये कन्वर्ट करतो मी. 27 + 2 73 म्हणजे ही व्हॅल्यू झाली आता 300 केल्विन. तसा T2 दिलेला आहे 927 डिग्री सेल्सिअस. यात पण मी 273 ॲड करतो म्हणजे हे होणार आहे किती बघा आता 1200 केल्विन. म्हणजे ही त्याची व्हॅल्यू मिळेल. आणि ह्या दोन व्हॅल्यू जर वरती टाकल्या तर आता R1 अपॉन R2 हा फॉर्म्युला जो आहे तो असा होईल. T1 किती आहे बघा 300⁴. T2 आहे 1200⁴. हे 2 0 कॅन्सल झाले. 3/12 म्हणजे हे 1/4 कॉमन ⁴ घेते. आणि आता याची 4th पॉवर जर काढली तर ती कशी होणार बघा. 1 ची 4th पॉवर 1च, 4 ची 4th पॉवर म्हणजे 4 × 4 × 4 × 4 म्हणजे आता ती 16चा स्क्वेअर घेतला तरी चालतो बरं का. हा 16चा स्क्वेअर. आता तो स्टँडर्ड आपण किती घेतो 256. म्हणजे R1 अपॉन R2 जो आहे तर तो येणार आहे 1/256. म्हणजे हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. आणि अगदी लास्टचा जो आहे आता तोही पॅरलल आपण सोडवू शकतो. तर त्यामध्ये काय काय गिवन आहेत बघा. अ बॉडी कूल्स फ्रॉम 100 डिग्री सेल्सिअस टू 70 डिग्री सेल्सिअस इन 8 मिनिट्स if the temperature of surrounding is 50 degree Celsius, then the time required for the body to cool from 70 degree Celsius to 40 degree Celsius is. म्हणजे इथं हा आपल्याला टाइम विचारलेला आहे, त्याने टाइम काढायचा आहे. सुरुवातीची कंडिशन कशी आहे बघा. अ बॉडी कूल्स फ्रॉम, हे इनिशियल टेम्परेचर आहे बघा 100 डिग्री सेल्सिअस. फायनल टेम्परेचर आहे 70 डिग्री सेल्सिअस. त्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो एक्झॅक्टली आहे 8 मिनिट. हे त्या प्रॉब्लेममध्ये दिले त्यांनी. बॉडी कूल्स फ्रॉम 100 डिग्री सेल्सिअस टू 70 डिग्री सेल्सिअस इन 8 मिनिट. त्यांनी टेम्परेचर ऑफ सराउंडिंग पण दिले म्हणजे θ0 पण आहे किती 15 डिग्री सेल्सिअस. आता ही जर कंडिशन मी पहिल्यांदा सोडवली आता खाली तर त्यात काय काय मिळेल बघा आपल्याला. आता हा ॲक्च्युअली प्रॉब्लेम तुम्हाला कळाला असेल की तो न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगवरती डिपेंडंट आहे. आपला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग काय सांगतो dθ/dt म्हणजे द रेट ऑफ लॉस ऑफ हीट ऑफ एनी बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाइम हा प्रपोर्शनल असतो एक्सेस टेम्परेचर ऑफ बॉडी ओव्हर सराउंडिंग. म्हणजे तो असा घेतात k × θ - θ0 हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला. मग dθ म्हणजे त्यातला चेंज असेल तो, म्हणजे तो असा घेणार आपण चेंज जे θ1 - θ2 अपॉन t इज इक्वल टू k. हा θ म्हणजे त्या दोघांचं मीन टेम्परेचर असतं θ1 + θ2 अपॉन 2 आणि मायनस तो θ0 असेल. म्हणजे व्हॅल्यू मी त्या कन्वर्ट करून घेतल्या या फॉर्म्युल्यामध्ये. आता त्यात व्हॅल्यू टाकतो. θ1 आहे 100, θ2 आहे 70, त्याचा t आहे 8 इज इक्वल टू k. आता इथं बघा दोघांचे ॲडिशन करतो मी.
अपॉन 2 मायनस थिटा नॉट आहे 15. आता यातला 100 मायनस 70 जर केलं तर हे येणार आहे 30 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू के इंटू. आता हे 170 अपॉन 2 मायनस 15 होणार, म्हणजे परत 30 अपॉन 8 इज इक्वल टू के. हे किती येईल बघा 16 आणि कॅरी 1 आहे त्यामुळं 5 होणार मायनस 15. परत 30 अपॉन 8 इज इक्वल टू के. ही सबस्ट्रॅक्शन बघा 5 मायनस 5 0, 8 मायनस 1 7. आणि इथून जर फक्त के ची व्हॅल्यू आपण काढली, के ची हा 70 इकडे आला 30 अपॉन 8 इंटू 70. हे कॅन्सल करतो 3 डिवायडेड बाय 56 ही आपली फायनल के ची व्हॅल्यू आली. आणि एकदा हा के मिळाला की मग त्यानंतर आपण काय करू शकतो, ती पुढच्या कंडिशनमध्ये व्हॅल्यू टाकून आपल्याला तो टाइम सुद्धा काढता येतो. आता नेक्स्ट पार्टमध्ये बॉडी कूल होणार आहे 70 डिग्री सेल्सिअस पासून 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत. म्हणजे या केसमध्ये T1 आहे 70 डिग्री सेल्सिअस आणि T2 आहे 40 डिग्री सेल्सिअस. त्या व्हॅल्यू घेतलेत. इथला टी आपल्याला आता विचारलेला आहे, जसा हा दिलाय तसा या कंडिशनचा टी आता आपण काढू शकतो. सेम फॉर्म्युला डी थिटा अपॉन डी टी इज इक्वल टू के इंटू थिटा मायनस थिटा नॉट. ओके, के स्टँडर्ड मी तोच घेणार आहे. इथं व्हॅल्यू काय येणार आता, तर आता T1 T2 हे नोटेशन वापरलेत, हवं तर तेच घ्या. आता T1 मायनस T2 किंवा याला जर चेंज करणार असेल तर θ1 θ2 पण करू शकता. म्हणजे इथं होणार θ1 मायनस θ2 अपॉन टी के. तसाच याला मीन करूया θ1 प्लस θ2 डिवायडेड बाय 2 मायनस थिटा नॉट. व्हॅल्यू टाकतो 70 मायनस 40 डिवायडेड बाय टी, हा काढायचा आहे. के ची व्हॅल्यू आलेली आहे 3 अपॉन 56. परत 70 प्लस 40 डिवायडेड बाय 2 मायनस थिटा नॉट तुमचा आहे 15 डिग्री सेल्सिअस. हे कॅल्क्युलेशन करतो मी आता. 70 मायनस 40 म्हणजे हे 30 असेल डिवायडेड बाय टी, पुन्हा 3 बाय 56. हे बघा आता 70 प्लस 40 हे किती येते 0, 11 डिवायडेड बाय 2 मायनस 15. परत हे 3 अपॉन 56 याला 2 ने डिवाइड करतो, हे झालं 55 मायनस 15. परत सोडवतो 3 अपॉन 56 हे किती होते बघा 5 वजा 5 0, हे येणार आहे 40. तर ही व्हॅल्यू 30 डिवायडेड बाय टीची आहे. आणि आता सगळ्यात शेवटी मी काय करतो, हा फॉर्म्युला डायरेक्टली टी मध्ये कन्वर्ट करतो. मग जर हा फॉर्म्युला आपण टी मध्ये कन्वर्ट केला, म्हणजे हा टी इकडे गेला समजा, म्हणजे टी इज इक्वल टू हे इकडे गेलं तर ही टर्म पहिला इकडे येणार 30 इंटू 56 आणि टोटल ही टर्म खाली येईल म्हणजे 3 इंटू 40. हे सोडवू शकता. आता हे 0 0 कॅन्सल, 3 3 कॅन्सल, 56 अपॉन 4 म्हणजे त्याचा आन्सर काय येणार, हा जर भाग घालवला तर 1 कॅरी 1 4 म्हणजे टी जो आहे तो फायनल आन्सर येणार आहे 40 सेकंद. म्हणजे आपला हा परत ई ऑप्शन असेल. म्हणजे याप्रमाणे हे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. थोडीशी प्रोसिजर तुम्हाला मोठी वाटेल, पण जर तुम्ही अशा प्रॉब्लेमचा व्यवस्थित सराव केला आणि फास्ट सोडवण्याचं प्रॅक्टिस जर आपण ठेवलं तर हेच प्रॉब्लेम्स किंवा याच्यापेक्षा अजून वेगळे जे प्रॉब्लेम्स येतात ते आपण कमी टाईममध्ये प्रॉपरली सोडवू शकतो विथ करेक्ट आन्सर. त्यामुळे आपली ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पूर्ण थेरी सगळे प्रॉब्लेम्स प्रॉपरली कव्हर करा, सगळ्यांचं रीडिंग पाठांतर व्यवस्थित करा आणि ज्या टाईपचा प्रॉब्लेम विचारला असेल त्याला अप्रोप्रिएट फॉर्म्युला यूज करून ते आन्सर फास्ट सोडवण्याचा सराव थोडासा ठेवा की जेणेकरून तुम्हाला हे करेक्ट आन्सर्स काढता येतील.